आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वलयात वादविवाद, लोकप्रतिनिधींचे एकमेकावर ताशेरे, आरोप सध्या या विषयावर चर्चा रंगायला लागल्या आहेत. याच विषयावर जालन्यातील विकास कामावरून आमदार गोरंट्याल यांनी जालना जिल्ह्यातील विकासाच्या मुद्द्यावरून थेट खोतकरांना सवाल करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना. रस्त्याचं काम कुठं कुठं होतं दाखवू त्यांना. एक होत आहे होटल नंबरच्या समोर, बरोबर. आणि तुमचा जे आपला सध्या चालू आहे रुक्मिणी गार्डनपासून तर याच्या कोठारी स्कूलपर्यंत, दुसरा चालू आहे हनुमान मंदिर पण वाया JS कॉलेज, ते एक चालू आहे. त्याच्यानंतर मस्तगडचं जे रोडचं काम चालू झालं ते माझं आहे. गोल्डन ज्युबली शाळेच्या समोरचा रस्ता ते माझा आहे. राष्ट्रीय हिंदी विद्यालयाचे जे रस्ता आहेत ते माझा आहे. आणि जालना शहरात मॅक्झिमम जेवढे काम आहे, आम्ही आता परवा 2 कोटी आणलं नूतन वसाहतीसाठी, ते केलं. DBDCमधून मी आणि दानवेसाहेब आणले, त्याचंही भूमिपूजन आम्ही केलं. आता किती रस्ते त्याला दाखवू हे माझा प्रश्न आहे. एक शहराचा पाण्याचा प्रश्न होता, त्याचे 200 कोटी आणला मी. त्याच्यानंतर इंटरनल वॉटर डिस्ट्रीब्युशन त्यासाठी 156 कोटी आलं. त्याच्यानंतर STPसाठी 50 कोटी आणलं. आणि जे आपला घाणेवाडी टू फिल्टर बेट जे पैसे आणले, आणि त्याच्यानंतर आपला जो वॉटर ट्रीटमेंट प्लांट 15 MLD त्याचे 35 MLD, आणि जे पैसे आणले 76 कोटी, त्यात माझा सिंहाचा वाटा आहे. मी अधिवेशनमध्ये बोललो. त्याच्यानंतर आता आपला हा मेडिकल कॉलेज होतो आहे, त्याला कमीत कमी 900 कोटी रुपये ना. म्हणजे तुम्ही बघा, 1,500 पेक्षा जास्त करोड रुपये मी या शहरात आणलेले आहे. आणि उलटा तो दाढीवाला बाबा 10 वर्ष मंत्री होता, 20 वर्ष आमदार होता, तो पुडी मास्टर. आता तो म्हणतो एवढं पैसे नाही. ठीक आहे, मला सांगा कोणत्या हेडाखाली आणलं? नगरोत्तर खाली आणलं, दलित स्तरच्या खाली आणलं का ठोकमध्ये आणला? कुठे आहे पैसे? अरे पुडी मास्टर, तू जर आणलं तर आतापर्यंत उद्घाटन केलं असतं ना. फक्त पुड्या मारायच्या, पुढे सोडून द्यायचं. मी आणलं, आतापर्यंत काही केलं नाही 20 वर्षात. आणि मी आणला आणि आमचे संबंधित असेल रावसाहेब दानवे बिचारा, तो आणतो. तर तुझं काय जालना शहरात कॉन्ट्रीब्युशन काय? कोणतंही काम केलं नाही, फक्त पुड्या मारायचं, हे केलं ते. मग उद्घाटन का करत नाही तू? मग उद्घाटन आम्हीच का करतो, दानवे साहेब का करतो, तू का करत नाही? हां, फक्त खोटं बोलायचं, पुड्या मारायचं. 20 वर्षात स्वतः ते घराच्या समोरचं नाला करू शकत नाही. त्या ते जे काम केलं तेही बोगस करतोय. कुठं आहे सांगा ना. फक्त मुख्यमंत्रीचं नाव घ्यायचं, मंत्र्याचं नाव घ्यायचं, मंत्रालयात बसून दलाली करायचं, त्यापेक्षा काही केलं नाही त्यांनी. बाप दाखवा, नाही तर श्राद्ध करा. दाखवा हे रोड मी केलं, कोणतं हेड केलं ते दाखवा. एक प्रश्न असा आहे, घाणेवाडी तलावातील सुशोभीकरणासाठी तब्बल 54 कोटी आणणार असं म्हणतात ते. 54 कोटी सुशोभीकरणासाठी कोणत्या हेड खाली? ते दाखवलं नाही. कोणत्या हेड खाली? त्याला बजेट आहे का? आता त्यांनी मागे काहीतरी 4-5 कोटी कार्यकर्त्यांसाठी आणलं, त्याला बजेटच नव्हतं. त्या लोकांनी काम करून गेले बिचाऱ्याने, व्याज भेटल्याचे पैसे आणले, कामं केले, त्यांचं आतापर्यंत पैसे निघले नाही. काही खोटं म्हणतो मी तेवढं. अरे त्याला बजेट आहे का? एखादा पत्र घेऊन यायचं, त्याचं म्हटलं ते होत नाही. त्याला बजेटची तरतूद करावं लागतात कोणत्याही कामाला. आणि महाराज गव्हर्नमेंटला बांधकामासाठी काही तरतूद आहे, सर्वांना तरतूद असतात की एवढं पैसे तुम्ही बांधकामाला करू शकता, एवढं पैसे नाली करू शकतात, एवढं तुम्ही इरिगेशनला करू शकतात, तुम्ही एवढं इलेक्ट्रिसिटीवर खर्च. यांच्याकडं काय? कोणत्या हेडचा विचार आहे ना तुम्ही, नाहीतर मला सांगा मी कोणत्या हेडमधून पैसे आणले. मी हेड सहित सांगतो एवढं पैसे आणले. एक प्रश्न असा आहे की महानगरपालिका झाल्यानंतर खोतकर म्हणतात की जालना शहराचा विकास होणार आहे. दुसरीकडे ते लोकांवर आरोप करतात की महानगरपालिकेने बांधलेले शौचालय लोकांनी तोडून टाकले. हे सगळं बरोबर होत आहे का? हे बघा, शौचालय तर झालं पाहिजे हे मताचं नाही, पण त्याने कुठं केलं काही हे सांगा ना. हे बघा, तुम्ही लक्षात ठेवा, हे फक्त बघतो कोणी काय करतो का, मग नंतर मी केलं. अरे तू मग नारेल का फोडला नाही? शौचालय तर नारेल फोडायचं होतं ना तू. आणि तो एक्स्ट्रा प्लेअर पण नाही ना. क्रिकेटमध्ये असं एक्स्ट्रा प्लेअर असतात, त्याला तरी मग ते चहा पाणीसाठी आणण्यासाठी घेऊन घेतात. लंच टाईम झाला, टी टाईममध्ये ते कोल्ड्रिंक्स घेऊन येतात, मग पाण्याच्या बोतल घेऊन येतात. तो पण नाही ना. तो आमदार नाही, तो काही नाही. फक्त तू मुख्यमंत्रीचं नाव घेऊन मागे फिगर करून दलाली करून दुसरा काय करू शकत नाही.
त्यांनी आणखी एक आरोप केला की तुमचं नाव न घेता समजा लहान पोरांची आम्ही लादी लादत नाहीत असं त्यांनी नाव बालबुद्धी आहे. बोलले. अरे बघा, त्याला जर बुद्धी असली असती ना तर मी आमदार झालोच नसतो. बरोबर. म्हणजे शिवसेनाचं त्या काळचा पिरियड बाळासाहेब ठाकरेने जर दगडाला बी तिकीट दिलं तर ते निवडून यायचं, अशी परिस्थिती असताना ते 2दा निवडून आले, पण काहीच केलं नाही ना. तो नालायक आहे म्हणून मला लायक म्हणून लोक निवडून देतात. अरे ते बालबुद्धी कोण आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जर त्याला डोकं असलं तर चांगलं काम दाखवा ना एखादा. फक्त असं बोलून काही फरक पडत नाही. हे जनतेच्या मनात आहे. बालबुद्धी कोण आहे, नालायक कोण आहे, हे सर्व आता येणारे 2024 मध्ये तुम्ही उभा राहा. तुम्ही कशाला विधान परिषद मागतात, कशाला पडतात त्या लोकसभा परभणीला. इथं उभा राहा, तुम्हाला माहीत पडतं कोण बालबुद्धी आणि कोण नालायक आहे. आता तुम्ही सांगितलं लोकसभा परभणी, ते जाणार आहे का परभणी? अरे मागत होतो, त्याला भेटत नाही तिकीट. त्या काय तो फंट्या काही करतो, त्याला काय विधान परिषद मागतो, कधी हे मागतो, काम तर काही करायचं नाही. पर ते यांना पण माहीत आहे, मुख्यमंत्र्याला पूर्ण माहीत पडलं. आमचे काही जे शिंदे गटाचे जे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्याला सांगितलं याचं काही नाही जालन्यात. हा फक्त पुढ्या मास्टर आहे, सटाके मारतो, दुसरं काही करत नाही. मी पत्रकार बंधूंना एकच विचारतो की आम्ही जे काम आणतो त्याला हेड असतो, प्रत्येक हेड वेगवेगळे असतो, त्यातून पैसे रिलीज होतात. आणि कोणत्या हेडमध्ये काय आलं मी सांगू शकतो, मी बोललो तुम्हाला. तुम्हाला धमकी आली होती मागच्या काळात, काय होता नेमका प्रकार? आहे आता ते शोध लागू लागले. त्याचा माझा जो CDR आहे त्यासाठी कोर्टाने परमिशन दिला, मुंबई कोर्टाने पोलीस स्टेशनला. तुम्हाला असं वाटतंय मेडिकल कॉलेजमध्ये डिस्टर्ब करण्यासाठी, काही माइंड डिस्टर्ब करण्यासाठी कामात ना तसं मेडिकल कॉलेज याचं नाही, पण जालन्याचं डेव्हलपमेंट मी फार मोठ्या प्रमाणात करतोय. ते कुठं ना कोणाला लागतोय, मनात असं लागतोय की हा फार मोठा